तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणीपत। जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज यादव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी। कथेचे निवेदक आहेत छत्रपती शिवाजी महाराज। हे स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे, हे नेतोजींचे वाक्य प्रत्येक मावळ्यांच्या तोंडवळणी पडले। त्यांच्याकडून सामान्य जनतेच्या मुखात आणि हृदयात कोरले गेले। त्या एका घटनेने स्वराज्याचा चेहरा मोरा फार बदलून गेला। आमची सर्वात मोठी धनाची समस्या त्यामुळेच सुटलीच। परंतु शिवाजी राजे जणू देवाचेच अवतार आहेत। त्यांच्या प्रत्येक कामात त्यांच्या मागे खुद्द आई भवानी उभी आहे। आपण त्यासाठी काम करणे म्हणजे देवाचेच काम करणे होय, अशी सर्वसामान्य भावना लोकांच्या मनात रुजली। गावागावात आणि चौकाचौकात या भावना चर्चेतून रुजत चालल्या। राज गड घ्यायला गेलं आणि आई भवानीने कौल दिला, धनाची रास मिळाली। आई भवानी म्हणाली, राजा तू चालत राहा, मी हाय तुझ्या पाठीशी। राजांनी जो खेळ मांडलाय तो देवाचाच हाय, धर्माचा हाय। राजा खुद्द देवाचा अवतार आहेत। आपण राजाच्या कामात वाटा घेतला पाहिजे। देव धर्माच्या कामात येळ पडली तर रगात सांडलं पाहिजे। अरे वेळ आली तर जीव सुधीक दिला पाहिजे, अशी येळ पुन्हा येणार नाही। अशा एक ना अनेक चर्चा रयतेच्या तोंडातून फुटत होत्या आणि आमचे हेर त्या चर्चा आमच्या कानावर टाकत होते। नाना मोसेखोरे विश्वास खंडोजीच्या आखाड्यात तयार होऊ लागलेली गोंधळी शाहीर काव्य करणारे गावागावात आणि सगळ्या परिसरात त्यांच्या गोंधळातून, पोवड्यातून, लोकगीतामधून आणि काव्यातून ह्याच गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करू लागले। सगळ्या प्रांतात स्वराज्य, शिवबा राजे आणि आई भवानीच्या आशीर्वादाच्या चर्चा रंगू लागल्या। आऊसाहेबांनी आम्हाला यावर व्यक्त होण्याचा जणू आदेशच दिला होता। लोकांचा लोंढा लाल महालाकडे येऊ लागला। या मुलकासाठी शिवबा राजे हा एकच आशेचा किरण आहे, या नजरेने सर्वजण आमच्याकडे बघू लागले। आपली समस्या शिवाजी राजे सोडू शकतात, आपल्याला सुखी आणि सुरक्षित ठेवू शकतात, या अपेक्षेने लोक आमच्याकडे पाहू लागले। आम्ही तरी काय, या कारणासाठीच तर हा डाव मांडला होता। आमच्या योजनांच्या चौफेर उधळणाऱ्या वारूंना अपुऱ्या संपत्तीमुळे लगाम लागत होती। ती समस्या आई भवानीच्या कृपेने सुटली होती। प्रशासन पारंगत आऊसाहेबांसोबत मिळून आम्ही शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केल्या। पडीक, डोंगराळ, जंगल अशा भागातील जमिनी मजूर लावून वैताखाली आणल्या। त्यात मजुरांच्या हाताला कधी नाही ते काम मिळाले। मशागत करून तयार झालेल्या स्वराज्याच्या जमिनी शेतकऱ्यांना वाहण्यासाठी दिल्या। त्यांना लागणारे अवजार, बैल, बी बियाणे, लाकूड फाटा आणि साधने सुद्धा स्वराज्यातून दिले। त्यावर अल्पसा कर आकारला, जेणेकरून शेतकरी जगेल आणि स्वराज्यही टिकेल। लाल महालात नवनवीन पदवीधर तयार झाले। त्यांचे आणि सैन्याचे पगार ठरू लागले। स्वराज्यात काम करणाऱ्या प्रत्येकाला काही कमी पडणार नाही याची तजवीज आम्हाला करावी लागत होती। रयत समाधानी होती। आमचे नेतृत्व मान्य करून आमच्या विश्वासावर निर्धास्त होती। परंतु सर्वच आमच्या बाजूने होते असे नाही। काही मोठ्या आसामी रागावल्या होत्या, त्यांचा स्वार्थ साधत नव्हता। परंतु आम्ही काही त्यांच्यासाठी सर्व काही मेहनत घेत नव्हतो, त्यामुळे त्यांचा विचार करत बसण्यात आम्हाला वेळ नव्हता। त्या उलट गनिमी पातशालाच आपला जगदीश्वर समजून बसलेल्या या अशा मदमस्त लोकांच्या लंकेला खंत्या लावून त्यांचा बंदोबस्त करण्याचा विचार आम्ही करत होतो। दरम्यान ठरल्याप्रमाणे सर्व वृत्तांत बंगळुरूला असणाऱ्या आमच्या आबासाहेबांना मिळत होता। नाना मोसेखोरे पुण्यातील आमची प्रत्येक खबर त्यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोचवत होते। दुसरीकडे आऊसाहेबांचे अत्यंत निष्ठावान असणारे दादोजी कोंडदेव सुद्धा सर्व घडामोडी त्यांना पोचवत होते। फरक फक्त इतकाच होता, नानांच्या खबरा आमच्या संपादित केल्यामुळे
आबासाहेबांचा ऊर अभिमानाने भरून येईल अशा होत्या आणि दादोजी पंत आमच्या बंडाळीमुळे घाबरून गेले होते. त्यांना आमची काळजी वाटत होती, कारण आदिलशाह विरुद्ध बंड करण्याची पूर्वी काय हास्न झाले हे त्यांनी खुद्द पाहिले होते. त्यामुळे आम्हाला सुद्धा ते वेळोवेळी सावध करीत होते, आदिलशाहची भीती घालत होते. असे करताना ते नेहमी आबासाहेबांचा दाखला देत असत. खुद्द महाबली शहाजीराजे अत्यंत शूर हुशार राजकारण धुरंधर असताना सुद्धा त्यांनी आदिलशाहीची चाकरी करण्याचेच योग्य समजले आणि ते आजही आदिलशाहीचीच चाकरी करीत आहेत आणि आपली पत आणि पोच राखून आहेत. तुम्ही सुद्धा आदिलशाहीची चाकरी मान्य करावी आणि त्यांना खुश करावे आणि आपल्या वडिलांसारखी प्रतिष्ठा टिकून ठेवावी, असा त्यांचा सल्ला आम्ही कित्येकदा ऐकला. आदिलशाहीसोबत बंडाळी केली तर बलशाही आदिलशाह इकडे तुम्हाला आणि तिकडे नाहक तुमच्या आबासाहेबांना सुद्धा उद्ध्वस्त करून टाकेल, ही भीती सुद्धा त्यांनी आम्हाला घातली. परंतु आम्हाला आबासाहेब आणि आऊसाहेब दोघांची लहानपासून एकच शिकवण होती, ती म्हणजे प्रत्येक जण त्याच्या बुद्धिमत्तेनुसार आणि पुरुषार्थाला साजेसा सल्ला देत. आपण मात्र आपल्या बुद्धीला पटेल आणि पुरुषार्थाला साजेल असाच निर्णय घ्यावा. आयुष्यभर निष्ठावंत राहून आमच्या आजोबांची आणि आबासाहेबांची मर्जी मिळवले दादोजी पंत प्रशासकीय कामात अतिशय हुशार होते. त्या कामात त्यांचा कुणी हात धरणारे नव्हते. म्हणून आम्ही त्यांच्याकडून प्रशासनाच्या सर्व बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या. परंतु आपण इतिहासात झाली नाही ती क्रांती करावी, पातशाही उलटून टाकून स्वराज्य जन्मी घालावे असा क्रांतिकारी विचार ते करत नव्हते. म्हणून त्या संदर्भात आम्ही त्यांचे शब्द कानावर घेतले, परंतु कधीच मनावर घेतले नाही किंवा आम्हाला ते पटत नाही म्हणून त्यांचे कधी अवमान देखील केला नाही. त्या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन करायला ताकद द्यायला खुद्द आऊसाहेब आणि आबासाहेब होतेच. मुळात आम्ही जे काही करत होतो ते आबासाहेबांचीच इच्छा होती. अर्थातच या सर्व घडणाऱ्या घटनांनी आबासाहेब सुखावले होते. आम्ही स्वकीयांसाठी स्वतःचे हक्काचे स्वराज्य निर्माण करावे हे आबासाहेबांना किती मनोमन वाटत होते, याची प्रचिती आम्हाला तेव्हा आली जेव्हा बहुआयामी आबासाहेबांनी आपले संस्कृतीचे ज्ञान पणाला लावून दूरदृष्टी वापरून गहन विचारांनी सुहस्ते आमच्यासाठी राजमुद्रा तयार करून पाठवली. प्रतिपचंद्र लेखव वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशय्या मुद्रा भद्राय राजते. ही मुद्रा म्हणजे आमच्या होऊ घातलेल्या स्वराज्याची कल्पक कलात्मक सृजनशील प्रतिमाच होती. आम्ही आबासाहेबांच्या मनातील स्वराज्य आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाने उठवणार होतो. स्वराज्य संकल्पक आबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार होतो. आमच्या बंडाची कहाणी विजापूर दरबारी सुभानमंगळ या ठाणेदार अमीन खान यांच्या मार्फत लवकरच पोहोचवली. पुण्याची जहागीरदारी मिळालेल्या शहाजीराजेंचा कालचा पोरगा आपल्या जहागिरीत बंड करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू पाहतोय आणि ह्या कामात तुमचेच नोकर दादाजी गुप्ते नरसप्रभू आणि त्यांचा जवान मुलगा बाबाजी त्याला सामील आहेत, ही खबर विजापूर दरबारी अभिमानाने पाठवली. विजापूरच्या आदिलशहाने दादाजी गुप्ते यांचा समाचार घेणारे खरमरीत पत्र त्यांना पाठवले. तुम्ही जी कागाळी करीत आहात ती तुरंत थांबवून सुभानमंगळच्या आमीनला सामील व्हा. असे न झाल्यास तुम्हाला बंडखोरीच्या इल्जामाखाली विजापूर दरबारात आणून तुमचे मुंडके छाटले जाईल. नव्या दमाचे बाबाजी गुप्ते घाबरले नाहीत, परंतु आयुष्यभर विजापूर दरबारची शिस्त दरारा आणि शासन पाहून थकलेले दादाजी प्रभू मात्र घाबरले. पिकले पान थरथरले. लाल मालात येऊन त्यांनी सर्व वृत्तांत आमच्या समोर मांडला. विजापूर दरबारचे आलेले खरमरीत पत्र त्याने आम्हाला दाखवले. असे काही होईल याचा अंदेशा आम्हाला पूर्वीच होता. उलट हे घडायला आमच्या अपेक्षेपेक्षा उशीर झाला होता. आमच्या पोरखेळापासून ते स्वराज्य निर्मितीचा अतूट प्रतिज्ञेत दादाजी आणि बाबाजी हे दोघांनी आमची साथ केली होती. आता त्यांच्यावर आलेले संकट आम्ही आमच्यावर आले आहे असे समजत होतो. दादाजी काका निश्चिंत असा. ज्या दिवशी विजापूर दरबारचे घोडे तुमच्या दाराशी येतील त्या दिवशी त्या घोड्यांचा लगाम ओढून ओठोळ्या खेचायला आम्ही खुद्द नंग्या तलवारीशी त्यांच्या पुढे उभे राहू. स्वराज्य उभे करताना अशी जीवाची माणसे वाऱ्यावर सोडण्याइतके आम्ही षड नाहीत. आम्ही महाबली शहाजीराजांचे पुत्र आहोत. तुमच्यावर उठणारा प्रत्येक हात
आम्ही मुळासकट तोडून टाकू. जे तुमचे होणार असेल तेच तुमच्या आधी आमचे होईल. दादाजीची कैफियत ऐकून आम्ही त्यांना विश्वास देत बोललो. दादोजीला आमच्या अस्वस्थ करणाऱ्या बोलणाऱ्या धीर मिळाला असावा. ते आमची वाढती ताकद जाणून होते. बंगळुरूवरून पुण्यात आलो तेव्हा आमच्याकडे जेमतेम 600 शिवबंदी होती. ती अल्पावधीत दसपट झाली होती. राजपण या घडीला आदिलशहाची टक्कर द्यायची म्हणजे खडकावर डोकं आपटून जीव देण्यासारखं होईल. मुरलेला राजकारणी युद्धासाठी नेहमी तयार असतो, परंतु युद्ध टाळतो. दादाजी राजकारणात मुरलेले होते आणि आदिलशहाची प्रचंड ताकद ते ओळखून होते. जे आम्ही जाणतो आहोत काका, जवानीच्या जोशात सगळं उधळून टाकणारे वाटलो की काय तुम्हाला, तसे वेडेधाडस आम्ही करणार नाही. शत्रूला कमी लेखणं आम्हाला जमणार नाही आणि म्हणूनच तर तुमच्यासारखे धमकीवजा पत्र आम्हाला येण्यापूर्वीच आम्ही आदिलशाही दरबारात आमची कैफियत पत्ररूपाने पाठवून दिली आहे. हे घ्या. आदिलशाही दरबारात पाठवलेल्या पत्राचा नमुना आम्ही दादोजी समोर धरला. त्यांना तो वाचता येणार नाही म्हणून आम्हीच त्यांना मजकूर त्यांना वाचून दाखवला. आम्ही आपले दास, मागे पुढे पुंडाई वाढू नये म्हणून आम्ही मुलूक मजबूत करीत आहोत. मनात कसलाही संकोच आणू नये, उणे काही समजू नये. पत्र आदिलशहाला पोचले होते. त्यांच्याकडून काही खबर आली नाही. आमच्या त्या पत्राने आदिलशाह पूर्ण शांत बसणार नव्हता, तरी आम्हाला थोडा वेळ मिळणार होता. एकीकडे आम्ही दुश्मन आदिलशहाला आमच्या राजकारणाचे शेह देण्याचा प्रयत्न करीत होतो, तर दुसरीकडे आमचे सख्खे मेहुणे आणि आदिलशाहचे कट्टर सेवेकरी फलटणचे बाबाजी निंबाळकर आमच्या विरुद्ध बंड करीत होते. गावागावात आमची निंदा नालस्ती करीत होते. हे बंड वाढत आहे असे दिसल्यावर आम्ही खुद्द फलटणला जाऊन त्यांचे बंड मोडीत काढले. बाबाजी आमच्याकडून हारले म्हणून आदिलशाहने त्याचा वेगळा अर्थ घेतला. बाबाजी निंबाळकर आम्हाला सामील आहेत असा त्याला विश्वास वाटला. अंबरखाने बाबाजी निंबाळकरला जबरदस्ती कैद केले आणि विजापूरला नेऊन त्याला जबरदस्त वाटवून मुसलमान केले. अशा एक ना अनेक घटना कानावर पडत होत्या आणि आम्हाला अस्वस्थ करीत होत्या. स्वराज्याचा व्याप वाढत होता. दुश्मन वाढत होते. सर्व दुश्मन आपल्याहून कित्येक पटीने शक्तिशाली आहेत हे आम्ही सुद्धा जाणून होतो. सगळीकडे लक्ष देऊन आम्हाला कारभार सुरक्षित करायचा म्हणजे त्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक त्यावेळी आम्हाला वाटला तो होता योग्य माहिती योग्य वेळेत आम्हाला मिळाली पाहिजे, तरच आम्ही वेळेपूर्वी सावध राहू आणि संकट मोठे होण्यापूर्वी त्याचे निर्मूलन करू. मुलूक वाढवायचा होता, पण ताकदीने नव्हे तर युक्तीने, आणि तेही दुश्मनांना जाग येण्यापूर्वी. यासाठी माणसांचे दोस्त दुश्मनांचे एकंदर मुलकाचेच भेद आम्हाला कळायला हवेत. या सर्वांवर उपाय म्हणून आमच्या मनात एक कल्पना सुचली. अर्थातच ती कल्पना आम्ही आऊसाहेबांना बोलून दाखवली. ती कल्पना होती स्वराज्याचे स्वतंत्र गुप्तहेर खाते निर्माण करण्याची. घोडदळ, पायदळ, प्रशासकीय यंत्रणा तयार करणे जेवढे महत्त्वाचे त्याहून अधिक महत्त्वाचे होते स्वतंत्र आणि सशक्त गुप्तहेर खाते तयार करणे. त्याचे महत्त्व आम्ही आमच्या अल्पशा कारागिरीत समजून चुकलो होतो. उद्या आपल्या स्वराज्याचा वटवृक्ष वाढवताना बघून मोठे मोठे दुश्मन अंगावर चालून येतील. त्यांच्या मुळावर घाव घालून त्यांना उकडून फेकण्याचे हर प्रकारे प्रयत्न करतील. आम्हाला आमच्या स्वराज्यासहित उद्ध्वस्त करू पाहतील. त्या शक्तिशाली शत्रूंचा बिमोड करण्यासाठी आपण कितीतरी ताकद कमावली तरी ती कमीच पडेल. त्यांना उघड्या मैदानात हरवण्यापूर्वी ताकद कमवायला आमचा हयात कमी पडेल. पण हुशारीने राजकारण करून डावपेच आखून योग्य वेळी योग्य पवित्रा घेतला तर आपण ह्या हिंदुस्थानात रुजलेले परकीय पातशाह मुळासकट उकडून फेकू, हा विश्वास आम्हाला कधीच पटला होता. रोडेश्वरावर जे झाले, ज्या हुशारीने स्वराज्य तोरणा सामील झाला, अमाप संपत्ती गाठीशी आली, अचूक माहिती वेळेआधी आम्हाला मिळाली तर मोहिमेला रंग चढेल. कमीत कमी शक्तीनिशी आपण मोठ्या मोठ्या दुश्मनांना चीत करू शकतो. आम्ही जमेल तसा विचार आऊसाहेबांना बोलून दाखवला आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला. शिवबा, गुप्तहेर प्रत्येक छोट्या मोठ्या राजांकडे असतात. काही सरदार सुद्धा हेर पाळून असतात. आपल्याकडेही ते आहेतच. परंतु स्वतंत्र गुप्तहेर खाते
राजे, त्याचा खर्च आपल्याला झेपणार नाही. आपल्या जहागिरीचा विस्तार तरी किती आहे? शिवाय आपल्यासमोर असे अनेक खर्च नजीकच्या काळात तोंड वासून उभे राहतील. शिवबा, आपली जागीरदारी आहे, स्वतंत्र राज्य नव्हे. आऊसाहेबांना सर्वच बाजूनी साधक बाधक विचार करणे भाग होते. त्यांची काळजी आम्ही समजू शकत होतो, पण आम्ही केलेला विचार सार्थ होता.